आता पुढे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। शेतकऱ्याला प्रति एकर 10,000 रुपये मदत मिळण्याची शक्यता आहे। 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1,927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। महत्त्वाची बातमी, जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा। सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। राज्यात पावसाचा अंदाज 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत वादळी पावसाची शक्यता। 71 लाख महिलांना मिळणार नाही लाभ। या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचे हप्ते यापुढे बंद होतील। व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत। जनगणना 2026 पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्न निश्चित। ऑनलाईन पोर्टलवर देखील माहिती देऊ शकतात। पहिला टप्पा 1 एप्रिल पासून सुरू करण्यात आला। रुपयाच्या घसरणीमुळे संसदेमध्ये गदारोळ। अर्थमंत्री म्हणाले आपली अर्थव्यवस्था मजबूत। 2012 पासून ग्रंथालयांना मान्यता नाही। चीनने भारतीय तांदूळ नाकारला। भारतीय तांदूळाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण। सेन्सेक्स सुमारे 1000 अंकांनी कोसळला। नाशिक जिल्ह्याला अवकाळींचा पुन्हा तडाखा। गारपीट झाली त्यामुळे गहू, टरबूज, कांदा, शिमला मिरची तसेच आंब्याच्या बागांना देखील मोठा फटका बसला आहे। उन्हाळी सुट्ट्या 2 मे पासून 15 जून रोजी सुरू होतील शाळा। शेतरस्ता अडवल्यास 5 वर्षांसाठी आधार। फार्मर आयडी आता होणार ब्लॉक। शेतरस्त्यांवर अतिक्रमण केल्यास 7 दिवसात हटवण्याची नोटीस। अतिक्रमण न काढल्यास शासनाकडून थेट आता कारवाई होणार। वाढत्या उन्हामुळे डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती। डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना यापुढील हप्ते मिळणार नाहीत। हळद काढणीला शेतकऱ्यांना मजूर मिळेनात। ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धांदळ। हळद काढणी सुरुवात झाली। ढगाळ वातावरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। घरकुल लाभार्थींना यापुढे 2,40,000 रुपयांचा निधी मिळणार आहे। व्यावसायिक एलपीजीवरील 18% जीएसटी कमी करा। ग्राहक कार्यक्षमता कल्याण फाउंडेशनचे केंद्र सरकारला साकडे। हिंगोलीचा पारा 40 अंशांच्या पार। दुपारचा शुकशुकाट। विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा। महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। परभणी जिल्ह्यातील अपडेट। गव्हाच्या दरातील घसरणीचा शेतकऱ्यांना फटका। बहुतांश भागामध्ये उत्पन्न समाधानकारक असताना देखील दर कमी आहेत। सध्या गव्हाला 2100 ते 2450 रुपये दर मिळत आहे। मुंबईकरांना 1 रुपयांनी स्वस्त आता वीज मिळणार। बेस्ट, टाटा त्यासोबतच अदानीच्या दरामध्ये कपात। 1 एप्रिल पासून लागू झाले आहेत नवीन दर। छोट्या आणि घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा। पेट्रोल पंपावर आता तुम्हाला रॉकेल मिळणार। खासदार रामराव वडकुते यांची माहिती। जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळींचा तडाखा बसला आहे। रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। लवकरात लवकर त्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। 3 महिन्यांची प्रतीक्षा संपली। केंद्राच्या निधीमुळे मानधन जमा। अंगणवाडी सेविकांना मदतनीशींना मोठा दिलासा। परशमधील तांत्रिक अडचण आता दूर झाल्याने आनंद झाला। राज्यामध्ये गारांचा मारा आणि शेतकऱ्यांची पळापळ। आज पुन्हा 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला। जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली। ऑरेंज अलर्ट हा नागपूर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सोलापूर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, सातारा या जिल्ह्यात आणि येलो अलर्ट हा नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। आता शेतकऱ्यांना डिजिटल शेतीशाळेतून मिळणार कमी खर्चातून शेतीचे तंत्र। 1 एप्रिल पासून डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले। पीएनजी कनेक्शन घ्या अन्यथा सिलेंडर तुमचे बंद होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल व 3 एप्रिल या दरम्यान या कालावधीत येलो अलर्ट जाहीर करण्यात आला। मेळघाटात मुसळधार 150 क्विंटल मक्का भिजला आहे। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। चुकारे नाही, कर्जफेड कशी करायची? शेतकरी अडचणीत, सोने गहाण बचत गटातून घेत आहेत कर्ज।
पावसाने उद्ध्वस्त, मदतीने निराश, खचलेल्या विहिरींचे पंचनामे रखडले, शेतकरी हवालदिल, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. परभणी जिल्ह्यातील अपडेट. गोंदिया जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट, बुधवारी आणि शुक्रवारी पावसाचा इशारा देण्यात आला. केळी खरेदी किलोला ₹1.5, बाजारात विक्री ₹40 डझन. युद्धामुळे शेतकरी उपाशी आणि व्यापारी तुपाशी. काकडी, शेवगा, टोमॅटो आणि मिरचीच्या दरामध्ये घसरण झाली. सफरचंद 200 ते ₹350 किलो दराने विक्री होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वारं, उधाण आणि त्यासोबतच अवकाळी पाऊस, फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा एप्रिलचा पगार म्हणजेच की या महिन्याचा पगार मिळणार नाही. युद्धाने भरली धडकी, कांद्याला वाढली मागणी. आखाती देशातील युद्धांच्या परिणामामुळे इंधनाची कमतरता. कांदा ₹100 5 किलो तर बटाटा ₹4 किलो दराने विकला जात आहे. दिवस रात्रीच्या तापमानामध्ये वाढ. अकोला जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट आज देण्यात आला. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, बँकांच्या उंबरठ्यावरच. आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसांची हजेरी, काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. नाफेडकडे बारदाना नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची खाजगी बाजारामध्ये ₹800 लूट होत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसांसह गारपीट पडली, त्यामध्ये गहू, कांदा, हरभरा, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लवकरात लवकर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकरी मागणी करीत आहेत. ज्वारी, मका, बाजरीसाठी खरेदी केंद्र सुरू होणार. 1 मे पासून प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू होणार आहे. अवकाळी पावसांचा वाशिम जिल्ह्यांना देखील मोठा फटका बसला आहे. पुन्हा एकदा 3,900 क्विंटलचा अतिरिक्त राशन धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. अनियमितता व्यापक. अमरावती जिल्ह्यातील प्रकार. धुळे जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या 2 दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. धान खरेदीची लिमिट त्वरित वाढवा. 7/12 ऑनलाईन करण्याची मागणी. संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा. आता सिलेंडरसाठी नव्हे तर ई-केवायसी साठी गर्दी होत आहे. दुचाकीवर घरपोच सेवा सुरू आहे. OTP बंधनकारक आहे. OTP असेल तरच तुम्हाला गॅस मिळणार. थकबाकीदार तुपाशी, कर्ज फेडणारे मात्र उपाशी. सरकारच्या कर्जमाफी घोषणेवरून शेतकरी संघटनांमधून नाराजीचा सूर. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री भरणे यांनी दिले. कृषी व महसूल खाते एकत्रित पंचनामे करणार. बाजारामध्ये गव्हाची आवक वाढल्याने दरामध्ये झाली घसरण. शेतकरी चिंतेत. ऐन हंगामाच्या तोंडावर अडचणी वाढल्या आहेत. प्रति क्विंटल 300 ते ₹400 दर कोसळले आहेत. आगामी 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. 60 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. 4 दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. शेवगा शेंग ₹10 4. ओल्या मिरचीचा चटका कायम आहे. कडधान्य दर मात्र स्थिर आहेत. खाद्यतेल दरामध्ये अस्थिरता. द्राक्षांना मात्र तेजी. भाजीपाला दर किलोप्रमाणे या ठिकाणी बघू शकतात. चढ्या दराने कर्ज पुरवठा करणाऱ्या सर्व सावकारांचे परवाने आता रद्द करा. भाजप पद अधिकाऱ्यांची सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांकडे मागणी. 10 ते 22% दराने कर्जाची वसुली करीत आहेत. 73,000 खातेधारकांचे 798 कोटींचे पीक कर्ज थकीत आहे. कर्जमाफीत जिल्हा बँकेची सद्यस्थिती. नियमित 49,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा. अमरावती जिल्ह्यातील 73,000 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. खाद्यतेल दरवाढीने सामान्यांना फटका बसला. सोयाबीन तेलामध्ये 2 दिवसातच प्रति किलो ₹15ची वाढ झाली. अफवा पसरणाऱ्यांवर कठोर आता कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय. राज्य सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय म्हणजेच की गरिबांच्या हक्कांच्या घराचे स्वप्न आता होणार साकार. 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल. म्हणजेच की आता 500 चौरस फुटांपर्यंत अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य करण्यात आले. राज्य सरकारचा खूपच महत्त्वाचा आणि मोठा निर्णय.
लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज. फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा. ज्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा झाले असतील आणि अद्याप देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे येतील याची माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी नक्कीच देणार आहे. राज्यात 23% घटींचा अंदाज. देशात 11% कमी होणार. कांद्यांच्या उत्पादनामध्ये घट झाली. 1 एप्रिलपासून ऑनलाईन पेमेंटचे नियम बदलले आहेत. आता एका पिनने काम होणार नाही. आपल्या देशामध्ये 60 दिवसांचा इंधन साठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारची महत्त्वाची माहिती. अफवा पसरणारे जे व्यक्ती आहेत त्यांना कडक इशारा देण्यात आला. शेतकरी कर्जमाफी व विकास कामावर अधिवेशनामध्ये नितीन देशमुख आक्रमक झाले.